तर आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये दोन खूप जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत। पहिली म्हणजे रोजचा आहार आणि दुसरी म्हणजे नियमितपणे व्यायाम करणे। तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याही तुम्हाला जर करायला जमत नसतील तर ही 5 ड्रिंक्स आहेत जी तुम्ही नियमितपणे रोज सकाळी त्याच्यातलं कोणतंही एक पिलं तर तुम्हाला इतका छान त्याच्यापासून रिझल्ट मिळेल, तुमचं वजन कमी होईल आणि अर्थातच तुमची जी साठलेली चरबी आहे ती झरझर घटेल। तर नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा होणार आहे वेट लॉस ड्रिंक्सवरती, जो खूपच मजेशीर आहे आणि खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये। ना डाएट, ना जिम, ना कोणतं काहीही टेन्शन, बस या 5 पैकी एक ड्रिंक रोज सकाळी उठल्या उठल्या घ्यायचंय। आणि आता सध्या कसं झालंय, वजन वाढणं ही एक जागतिक मोठी समस्या झाली आहे आणि ज्याच्यामुळे सगळेच लोक आपण त्रस्त आहोत। ठीक आहे, तर वाढत्या वजनामुळे फक्त वजनच वाढत नाही तर त्याच्यासोबत आपल्याला बरेच आजार सुद्धा होतात आणि त्यांना सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो। तर भरपूर असतात हल्ली बीपी, लो शुगर, हाय शुगर आणि भरपूर असे प्रॉब्लेम्स होतात ज्याच्यामुळे हेल्थ मेंटेन ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं। आता हेल्थ मेंटेन ठेवणं किंवा त्याची काळजी घेणं म्हणजे काय असतं, तर आपल्याला 2 गोष्टी आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये केल्याच पाहिजेत। पहिलं म्हणजे व्यायाम, रोज तुम्हाला किमान 45 मिनिट व्यायाम केलाच पाहिजे। आणि दुसरी म्हणजे आहार, तर तुमचा आहार हेल्दी असला पाहिजे। म्हणजे तुम्ही बाहेरच्या गोष्टी खाऊच नका असं मी अजिबात म्हणणार नाही, आवडतं भरपूर जणांना, मलाही पर्सनली आवडतं, पण आहारामध्ये योग्य गोष्टींचा समावेश आहे का, जसं की फायबर्स, प्रोटीन्स, बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुमच्या आहारामध्ये प्रॉपर असल्याच पाहिजे, ज्याच्यामुळे तुमची ओव्हरऑल बॉडीची हेल्थ चांगली राहते। आणि महत्त्वाचं म्हणजे लोक जे आहेत, म्हणजे सगळेजण वजन कमी करण्याकडे एक टार्गेट म्हणून बघतात की एवढं माझं टार्गेट आहे, मला हे करायचंच आहे, आणि खूप स्ट्रेस, खूप टेन्शन, एवढ्या सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे। ठीक आहे, एवढं वजन कमी करण्याकडे एक टार्गेट न बघता एक चांगली सवय किंवा एक हेल्दी हॅबिट म्हणून आपण बघू शकतो। आता हेल्दी हॅबिटमध्ये मी तुम्हाला आता सांगितलंच, हेल्दी हॅबिट म्हणजे डेली रुटीनमध्ये तुम्हाला काही छान चांगल्या गोष्टी करायच्यात, जसं की 45 मिनिट व्यायाम, दिवसातला तुम्हाला 45 मिनिट सुद्धा नसतील जमत, किमान 10-15 मिनिट तुम्ही योगासनं करा किंवा मग तुम्ही छान सूर्यनमस्कार घालू शकता, 5, 10, 15 जितके तुम्हाला जमतात। अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही तुमच्या बॉडीला सवय लावू शकता हेल्दी हॅबिट्सची। आणि दुसरा मुद्दा म्हणजे आहार तुमचा हेल्दी असला पाहिजे, सगळ्या पौष्टिक गोष्टी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट असल्या पाहिजेत। बरं, आता जे खूपच गडबडीत असतात किंवा स्कूल, कॉलेज, जॉब या सगळ्या गोष्टींमध्ये खूपच बिझी असता तुम्ही आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं पॉसिबल नाहीये, तर मग तुम्ही आहार तुमचा व्यवस्थित कराच, मोजका करा। फार अशा खूप हाय कॅलरीच्या गोष्टी तुमच्या खाण्यात येणार नाहीत किंवा खूप जास्त बाहेरचं फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, कधीतरी आठवड्यातून एखाद वेळी थोडंफार खाल्लं तरी हरकत नाही, पण वजन तुम्हाला तरी सुद्धा नियंत्रित करायला येऊ शकतं। तर ते कसं, तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अर्थातच हे 5 ड्रिंक्स जे आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे याच्यातलं कोणतंही एक ड्रिंक किंवा आलटून पालटून तुम्ही आठवड्याभरात याच्यातलं कोणतंही ड्रिंक रोज सकाळी उठल्या उठल्या घ्यायचंय तुम्हाला, ज्याने तुमचं वजन तर कमी होणारच आहे, पण तुमची जी बॉडीमध्ये, ओव्हरऑल बॉडीमध्ये जी चरबी तयार झाली, एक्स्ट्राची फॅट तयार झाली, जी बिलकुल आपल्याला आवडत नाही आणि शरीर खूप बल्की दिसतं, कोणत्याही कपड्यांमध्ये आपण अजिबात फिट दिसत नाही, ते कोणालाच आवडत नाही, मुलींना तर बिलकुल आवडत नाही। तर मग यावेळी तुम्हाला काय करायचं, याच्यातलं कोणतंही एक ड्रिंक तुम्ही रोज जर नियमितपणे घ्यायची सवय लावली तर तुमची चरबी जी आहे ना ती हळूहळू घटणार आहे आणि गायबच होणार आहे। फक्त तुम्हाला ही सवय लावायची, डेली हे याच्यातलं एक तुम्हाला प्यायचंच आहे ड्रिंक। तर तुम्ही विदाऊट एनी कष्ट, म्हणजे कोणतंही कष्ट न घेता
तुम्हाला हळूहळू तुमची चरबी, हळूहळू म्हणते मी, एकदम फास्ट नाही. आता तुम्हाला डाएट पण नको, तुम्हाला एक्सरसाइज पण नको, तर मग हळूहळूच होईल. ओके, तर चला मग आता अजिबात तुमचा वेळ न वाया घालवता मी तुम्हाला सांगते ते कोणते ड्रिंक्स आहेत जे आम्हा सगळ्या सामान्य माणसांच्या घरामध्ये अवेलेबल असतात, असेच आहेत. तर चला पाहूयात ते कोणते ड्रिंक्स. तर सगळ्यात पहिलं जे आपलं ड्रिंक आहे ते आहे लिंबू पाणी. सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने चयापचय बूस्ट होते. त्याचबरोबर नियमित लिंबाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहतं. यासह व्हिटॅमिन सी मिळते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मजबूत होते. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबू पिळून रोज प्यायचं आहे. तर दुसरं जे ड्रिंक आहे ते आहे ग्रीन टी. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यात EGCG नावाचे कॅटोचिन असते, ज्याने मेटाबॉलिझम बूस्ट होते. नियमित ग्रीन टी प्यायल्याने रक्तातील साखरेवर सुद्धा नियंत्रित राहते आणि ज्यामुळे वेट लॉसला भरपूर जास्त हेल्प होते. नेक्स्ट जे आपलं थर्ड ड्रिंक आहे ते आहे ब्लॅक कॉफी. हे एक कॅलरी ड्रिंक आहे जे शरीराला कॅफेन आणि अँटीऑक्सिडंट्स प्रदान करते. कॅफेन चयापचय वाढवते आणि चरबी जाळण्याच्या प्रक्रियेस गती देते, तर अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करतात. आणि ब्लॅक कॉफी तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, वेट लॉसमध्ये आपले जे डायटिशियन्स वगैरे असतात ते सुद्धा सजेस्ट करतात, कारण ब्लॅक कॉफीमध्ये चरबी वितळवण्याची क्षमता जास्त असते. तर तुम्ही दिवसातून 1 कप ब्लॅक कॉफी घ्यायची विदाऊट शुगर, ज्याने तुम्हाला वेट लॉसमध्ये खूपच चांगला हेल्प होईल. एकदम बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर ब्लॅक कॉफी नक्की घ्या. जे तुमचे ट्रेनर्स वगैरे असतात ना, ते सुद्धा ब्लॅक कॉफी सजेस्ट करतात. म्हणजे जिमला जर तुम्ही जात असाल तर तुम्ही डाएटचा चार्ट वगैरे जर घेतला तुमच्या जिमच्या सरांकडून, म्हणजे तुमचे जे आहेत कोच त्यांच्याकडून, ट्रेनरकडून, तर तुम्हाला बघा रोज 1 कप ब्लॅक कॉफी नक्कीच सजेस्ट केली जाईल. तर ब्लॅक कॉफीचे खूप जास्त बेनिफिट्स आहेत आणि सामान्य माणसाच्या प्रत्येकाच्या घरात अवेलेबलसुद्धा असते. तर आणि रेसिपी तर खूप इझी आहे, त्यामुळे कोणीही ब्लॅक कॉफी आरामात बनवू शकतं. नेक्स्ट जे आहे आपलं फोर्थ ते आहे चिया सीड्स वॉटर. म्हणजे चिया सीड्स तुम्हाला माहीतच असेल, सब्जा ज्याला म्हणतात, सब्जाचं पाणी. वजन कमी करण्यासाठी प्रोटीन खूप गरजेचं आहे. नियमित चिया सीड्स पाणी प्यायल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते. चिया सीड्समध्ये प्रोटीनसह फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्ससारखे आवश्यक पोषक तत्वे असतात. आणि समर सीझनमध्ये तर तुम्ही चिया सीड्सचं पाणी पिलंच पाहिजे, ज्याच्यामुळे हीट मेंटेन राहते. हीट तुम्हाला बॉडीमध्ये होत नाही आणि पचनसुद्धा चांगलं होतं आणि त्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि वेट लॉसलासुद्धा हेल्प होते. पाहिले ते 4 ड्रिंक्स सर्व. आता लास्ट आपला आहे दालचिनी चहा. तर दालचिनी चहा, जर आपल्याला रोजचा चहा पिऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही दालचिनी चहा तुमच्या ड्रिंक्समध्ये समावेश करू शकता. तर दालचिनी चहा बनवण्याची खूप सिंपल अशी रेसिपी आहे. खाली मी इथे देते तुम्हाला ती रेसिपी. काही नाही, नॉर्मल चहा बनवतो तसाच चहा बनवायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये दालचिनी चहामध्ये चहा पावडर, शुगर काहीही नसतं. त्याच्यामध्ये तुम्ही आलं घालू शकता, दालचिनी घालू शकता, ब्लॅक पेपरसुद्धा घालू शकता. आणि काहीच नसेल घालायचं तर सिंपल फक्त दालचिनी टाकून तुम्ही त्याचा सिंपल असा चहा बनवून घेऊ शकता. दालचिनी चहा पिल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. आणि इतकंच नाही तर दालचिनी चहा पिल्यामुळे तुमची पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या समस्या ज्या असतील त्या दूर होतात. आणि अर्थातच पोटाच्या समस्या दूर झाल्या, पोट व्यवस्थित साफ झालं आणि अजिबात त्याच्यामध्ये फॅट राहिली नाही, तर तुमची पूर्ण चरबी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे दालचिनी चहा पिल्यामुळे तुमची चरबी घटते आणि तुम्ही फॅट लॉस करायचं असेल तर हे ड्रिंक नक्की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये समाविष्ट करू शकता, वेट लॉसच्या जर्नीमध्ये समाविष्ट करू शकता. ठीक आहे, तर फक्त जे डाएट वगैरे करतात ते सुद्धा हे ड्रिंक आरामात पिऊ शकतात आणि जे नाही करत त्यांनी सुद्धा प्या. नक्की तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल ओव्हरऑल. तर माझ्या ज्या हाऊसवाईफ मैत्रिणी आहेत त्यांनी सुद्धा हे ड्रिंक जर रोजच्या आहारामध्ये, रोजच्या डेली लाईफमध्ये जर समाविष्ट केलं तर तुम्हाला पण वेट लॉस करण्यासाठी छान मदत मिळेल. तर चला, हे 5ही ड्रिंक तुमच्यासोबत मी आज शेअर केलेले आहेत. तर आय होप तुम्ही हे सगळे ट्राय कराल. तर चला मग आता व्हिडिओ इथेच एंड करूया. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती जी तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
आणि आवडली असेल तर एक लाईक करायचा आहे. एवढा छान व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन आली म्हणून. आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत, फ्रेंड्ससोबत, मित्रांसोबत, फॅमिली मेंबरसोबत. चला मग आता, आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.